परिस्थिती युनिव्हर्सल स्कूलचे विद्यार्थी मला वाटतं घरी जात असताना या ठिकाणी त्या स्कूल बसवर झाड कोसळलं आणि त्यामुळे हा अपघात त्या ठिकाणी झालेला आहे। यामध्ये दुर्दैवाने एका विद्यार्थ्याचं दुःखद निधन झालं आहे। 4 विद्यार्थी जखमी झालेले, त्याच्यापैकी एका विद्यार्थ्यावर उपचार करून त्याला डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। 3 विद्यार्थी या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत। मला वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी या दुःखद घटनेची नोंद घेतलेली आहे। त्यांच्या आदेशानुसारच मी इकडं आलेलो। या जे काही विद्यार्थी जखमी झालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांच्या उपचाराचा खर्च हा शासकीय योजनेतून निधीतून केला जाईल आणि ज्या विद्यार्थ्याचं दुःखद घटना झालेली आहे त्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत। मला वाटतं की ते झाड त्या ठिकाणी कशा पद्धतीने कोसळलं आणि मग आणखी अशा घटना होऊ नये आणि म्हणून या संदर्भामध्ये मुंबईसह महाराष्ट्रामध्ये असा ड्राईव्ह आपल्याला त्या ठिकाणी घ्यावा लागेल। दादा, या आधीच्या झाडांची जी मोठी झाडं आहेत त्यांची एक कमिटी देखील स्थापन झाली होती या सगळ्या झाडांची, जुन्या झाडांची पाहणी करण्यासाठी, तर त्याचं काय झालं होतं? मी तेच आपल्याला सांगू इच्छितो की आता ही अशी जी काही दुःखद घटना झालेली आणि त्यामुळे आपल्याला परत एकदा मुंबईसह महाराष्ट्रामध्ये रस्त्याला लागून असलेल्या अशा झाडांचा त्या ठिकाणी रिव्ह्यू आपल्याला घ्यावा लागेल। सर, हिंदी में सालों अरे वाह सर, आज जो घटना हुई उस संदर्भ में क्या सरकार की तरफ से पहल ली जा रही है और फिलहाल का अपडेट क्या है? ये जो दुखद घटना स्कूल बस के ऊपर जो पेड़ गिरा चंबूर में और एक स्टूडेंट का दुखद निधन हुआ, 4 बच्चे घायल हुए। माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय ने इसको गंभीरता से लिया है। जो स्टूडेंट्स जख्मी हुए उनका खर्च शासकीय खर्चा से किया जाएगा। जिनका हमारे स्टूडेंट का दुखद निधन हुआ उनके लिए भी सरकार की तरफ से मदद दी जाएगी। हमको इस बात का पता है क्या मदद देने से लेकिन उनका कुटुंब का सांत्वन हम करेंगे। मुख्यमंत्री महोदय और उप मुख्यमंत्री महोदय सरकार दुखी परिजनों में दुख में शामिल है। मैं समझता हूँ इस घटना को सामने रखते हुए सभी रास्तों के जो पेड़ आहे, जो पुराने पेड़ आहे या काही झाडांना फांद्या पुढे आलेल्या असतात, तर या संदर्भातला ड्राईव्ह मुंबईसह सभी महाराष्ट्र में हमको लेना पड़ेगा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।